हा विठ्ठल बरबा तो हा माधव तो हा माधव बरबा तो हा माधव व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता ही सोवळे झाली त्रिभुवन विषमधोनी सांडियले. ब्रह्मपुरे वास करणे अखंड ब्रह्मपुरे वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधोनी सांडियेले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधोनी सांडियेले. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमन्
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आता भिन्न वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा श्री विश्वमोहिनी. नमस्कारिली मी या ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जे जे सुसंवेद्य आत्मरूपा. देवा तूची गणेशो सकलारतमती प्रकाशो, मने निवृत्तिदासो अवधारी जोजे. शबरी नाम कुलोत्पन्नम, मारुतिरनाम यस्य पिता, माता राहिर्नाम यस्य तं नमामि किसनगिरिम्. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरि बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरि बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरि बाबा. करा सगळे. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरि बाबा. जय जय किसनगिरि बाबा. जय जय किसनगिरि बाबा. 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 ओम नमो सद्गुरु 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 जय जय किसनगिरि बाबा. जय जय किसनगिरि बाबा. जय जय किसनगिरि बाबा. जय जय किसनगिरि बाबा. किसनगिरि बाबा. जय जय किसनगिरि बाबा. जय जय किसनगिरि बाबा. ओम नमो सद्गुरु 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 जय जय किसनगिरि बाबा. योगीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुनी सांडिले. चालू असणारा हा भगवंताच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने, कलशारोहणाच्या निमित्ताने आणि मंदिराचा असणारा जीर्णोद्धार असा असणारा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी मौजे जायगुडे आखाडा साईनाथ नगर नेवासा बुद्रुक या आपल्या वस्तीवरती हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. देवदेवतेंच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांचा कृपा आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा बाबांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूजनीय योगीराज मौनी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान का ज्यांना पाहिल्यानंतर ज्ञानोबाने म्हणावं, महात्म्याचं दर्शन हे मानवी जीवनाला समाधान देणारं असतं. अथवा संभ्रमाची आयती स्नेह जैसी का व्यक्ती, आणि का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. अशा पुण्यपुरुष महात्म्यांचा कृपा आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे. बाबांनी 5-6 वर्ष इथं कालेचं कीर्तन केलं. पूर्वजन्माचं भाग्य म्हणा ह्या जागेचं, का ह्या जागेला संतांचे पाय लागले, ही भूमी पवित्र होऊन गेली. विठाल विठाल. आणि म्हणून परमपूजनीय आदरणीय मोठ्या बाबांच्या आशीर्वादाने असे मोठ्या व्यक्तीचं नाव कधी घेऊ नये, आपला अधिकार राहत नाही. हे कळलं पाहिजे संप्रदायामध्ये. बाबांचं नाव घेण्याचा आपला एवढा अधिकार नाही. नुसतं बाबा जर म्हटलं तर आपल्या परिसराला कळतं बाबा कोणाचं नाव आहे. आणि म्हणून बाबांच्या आशीर्वादाने परमपूजनीय स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांची काल्याची कीर्तनाची सेवा आहे. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि हनुमान मंदिर जायगुड आखाडा सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या नियोजनामधून, तन मन धनातून हा असणारा देवतेच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा असणारा कार्यक्रम, कलशरोहणाचा असणारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय मृदुंग महर्षी ज्यांचा पखवाज आपण कालपासून ऐकतोय, गोड ज्यांचा पखवादाचा हात आहे, संबंध महाराष्ट्राला ज्यांची थाप प्रसिद्ध झाली पखवादाची, हो आदरणीय हरिभक्तपरायण शुभम महाराज कापसे, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आपल्याला असं वाटलं कीर्तन थोडं झालं तरी चालेल पेचे मामा, पण मृदुंग ऐकावा. हो, कारण कलाकाराची जाणीव असली पाहिजे. वाजवणाऱ्याचे तेवढं प्रयत्न असतात. पखवाद वाजवणं एवढं सोपं नाही, फार कष्ट करावं लागतात त्याच्याकडे. दिवसाची रात्र करावं लागते. त्या टायमाला ती साधना ज्ञानोबाईंनी म्हणावं, तृप्ती झाली आहे जशी साधने सरती आपैसी देखे आत्मतृष्टी तैसे नाही, जववरी अर्जुना तववर भेटू या मना, आणि तवची याची साधना बजावे लागे. विडाला विडाला आदरणीय शुभम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज भोगे, गायनाचार्य हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज वांढेकर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय या परिसरातला परमार्थ ज्या भजनी मंडळाने टिकून ठेवला ते मग जायगुड आखाडा भजनी मंडळ असेल, साईनाथनगर भजनी मंडळ असेल, जोगेश्वरी भजनी मंडळ असेल, बेलपिंपळगाव भजनी मंडळ असेल, साईनाथनगर, अजून कोणते राहिले, सगळे परिसरातले भजनी मंडळ, घोगरगाव भजनी मंडळ. बरं, आदरणीय विनेकरी मामा, डवले मामा, नामू भाऊ उपस्थित आहे, त्यांच्या शेजारची भजनी तुकाराम भाऊ उपस्थित आहे. आता सगळ्यांचे नाव मला पाठ आहे, मला काही विचारायची गरज नाही. हो, सगळे आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज गंडासाहेब उपस्थित आहे, त्यांच्या शेजारचे असणारे आमचे मामा उपस्थित आहे. पेटी मास्तर आमचे गुप्ताईचे पेटी मास्तर ते, हो आहे ना, एक एक घेतो ना सोयी. हां, आमचे कोकणी पाटील उपस्थित आहे. इथले या परिसराचे स्नेही संबंधित आदरणीय हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पठारे उपस्थित आहे. आमचे परमाते स्नेही डिक्के मामा उपस्थित आहे, अण्णाभाऊ उपस्थित आहे. या बाजूचे आमचे सन्मित्र आदरणीय हरिभाऊ हरिभक्तपरायण शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. रविभाऊ कोकणे या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरे पेटी मास्तर तेही या ठिकाणी उपस्थित आहे, ते अंकाईला गेले होते दिंडी घेऊन. मगर मामा उपस्थित आहे, आदरणीय माने मामा उपस्थित आहे, संभाभाऊ उपस्थित आहे, अण्णा भोडवले उपस्थित आहे, बाळू मामा उपस्थित आहे, आमच्या बालगावचे असणारे तनपुरे नाना उपस्थित आहे, दुसरे मगर पेटी मास्तर उपस्थित आहे. हां झाले. आणि माझ्यासमोर बसले सर्व आडनावची माणसं. विडाला विडाला कारण ह्या परिसर मला माहीत नाही असं काही नाही, सगळे मंडळी उपस्थित आहे. आदरणीय ह्या परिसरातला परमार्थ ज्यांनी टिकून ठेवला, बुजुर्ग भजनी मंडळाचे असणारे प्रमुख आदरणीय कोतकर मामा या ठिकाणी उपस्थित आहे. खंडोबा महाराज महाराजचे विश्वस्त आदरणीय चव्हाण मामा या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये पेटी मास्तर हरिभक्तपरायण बरेट मामा उपस्थित आहे. या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये आज कलश भवनाच्या निमित्ताने ज्यांनी अथक प्रयत्न केले या मंदिरासाठी, खूप प्रयत्न करावे लागतात. मंदिर एवढं सामान्य रूपाने होत नाही, त्याच्यासाठी प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाच्या संग बोलून चर्चा करून आणि ती चर्चा पूजने बाबांच्या समोर मांडून आत्तापर्यंत 1 वर्षाच्या आत मंदिर झालं, हे तुम्हाला अभिमानाची कौतुकाची असणारी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यामध्ये आदरणीय अशोक भाऊ बेद्रे असेल, विलास भाऊ कोकणे, बाबासाहेब चव्हाण, अमोल चव्हाण, दत्तात्रय जायगुडे, चंद्रकांत जायगुडे, संतोष तनपुरे, संतोष टेम आणि माझ्यासमोर बसले सर्व पुरुष मंडळी, माता माऊली, ही सगळी जरी नावं घेतली पण कालांतराने ही नावं संपणार हे डोक्यात ठेवा. म्हणून तुम्ही म्हणतात मला सगळ्यांची नावं घेतली तुम्ही, आम्ही जर आलो नसतं कीर्तन कोणाला सांगितलं असतं तेही बरोबर आहे. तुम्हाला ज्ञानोबरायांनी नाव दिलं असं नाव देतो मी, जाऊ द्या, आमची नावं कालांतराने संपणार आहे का? कारण ही नावं काही काळापर्यंत आपल्याला ठेवलेली असतात. आणि जे ठेवलेले नाव असतं, आई त्या मुलाला ओ नावाने हाक दिली का मुलगा त्या नावाने ओ देत असतो. नाही कळालं? ज्ञानेश्वरी वाचताना आपण 18व्या अध्यायाचं पारायण चालू आहे. ज्ञानोबाने 18व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलं. माऊली सांगतात, जन्माला ज्या टायमाला बाळ आलेलं असतं त्याला नाव असतं का? माऊली सांगतात त्याला नाव राहत नाही. आल्यानंतर नाव ठेवलं जातं आणि गेल्यानंतर नाव शिल्लक राहतं का? ते नाव शिल्लक राहत नाही. ठेवलेली नावासी ओ देत उठी, ज्ञानोबा सांगतात. हे ठेवलेली नाव आहे सगळं. पण ज्ञानोबाने तुम्हाला असं नाव ठेवलं का साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आपण आहात आणि पार्वती मातेचं स्वरूप आपण आहात. एवढे उंच आसनावर आपल्याला बसवलं. ओळी ऐका. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती,
मी दुबळा अर्चित असे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. ज्ञानोबा सांगतात तुम्ही साक्षात ऐकण्यासाठी कोण बसलेले महिला मंडळ, तुम्ही पार्वती मातेचं स्वरूप आहे. पुरुष मंडळ भगवान शंकराचं स्वरूप आहे. जर ऐकण्यासाठी जर देवदेवता माझ्या समोर आहे, फक्त सांगणारा दुर्बळ आहे. विठाला विठा. महेश भाऊ थोडासा विको कमी करायचा. आमचे आदरणीय सन्मित्र सोमनाथ भाऊ वाखुरे यांचं श्री हरी संत सेवा यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या चॅनल सेपरेट ते काय म्हणतात, हां ते जमत नाही ना आपल्याला. मग सांगा तुम्ही ओवी विचारा, ते सांगता जमेन मला. हां ते बटन दाबलं का त्यांच्या चॅनलला आपल्या परिसरातले देवगड परिसरातले जेवढे काही कीर्तन आहे ते सगळं ऐकायला भेटतात. विठाला विठा. आणि म्हणून भगवान शंकराचं आपण स्वरूप आहात. त्यानिमित्ताने दुसऱ्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा आहे. प्रश्न असा आहे, मंदिराचा कलशरोहणाचा कार्यक्रम आहे. 1 वर्षापासून आपण ही साधना मंदिराच्या बाबतीत केलेली. कोणी 10 रुपये दिले असेल, कोणी 20 रुपये दिले असेल, कोणी 500 दिले, 5000 दिले, 50,000, 1 लाखापर्यंत काय जे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण या ठिकाणी देणगी रूपाने या ठिकाणी दिलेले आहे. ज्याने 10 रुपये दिले तो जेवढा महत्त्वाचा आहे आणि ज्याने 1 लाख रुपये दिले तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या मंदिरासाठी आपण काय केलेलं आहे, खर्च केलेला आहे. आणि म्हणून देवाला जर आपण आपल्या जवळ जर 100 रुपये असेल आणि देवाच्या कार्यासाठी जर आपण 10 रुपये जर दिले ना, हे वाक्य पुन्हा ऐका, आपल्या खिशामध्ये 100 रुपये आहे आणि देवांच्या कार्यासाठी देवदेवत्यांच्या कार्यासाठी जर त्या 100 रुपयातले आपण जर 10 रुपये दिले तर 90 रुपयाला धक्का लागत नाही. विडाला आज परिपूर्णतेचा असणारा कार्यक्रम म्हणजे कळसरोहणाचा कार्यक्रम आहे. भगवान उद्या विराजमान होणारे. मंदिरही परिपूर्ण झालं. वास्तविक विचार केला तर ह्या मंदिराला नुसती पायरी कुठं बसवायची हे सुद्धा बाबाच्या नियोजनातून झालेलं आहे. हे 3 पायऱ्या टाकायच्या का 4 टाकायच्या हे सुद्धा बाबाला विचारून झालेलं आहे. म्हणजे या मंदिराची संबंध असणारी कलाकृती बाबांच्या डोळ्याच्या समोर झालेली. आपण त्याला साक्ष आहात. हा जसा वडे नाही तर कोणतं म्हणतं त्याला, वडाखाली सप्ताह आहे. हा वड साक्ष आहे माझ्या त्या घटनेचा. मला हरिपाठ चालू असताना मंदिर ज्या टायमाला खाली पाडीत असताना किती साल सांगितलं, पण कोणतरी सांगितलं हरिपाठात 55 का, हां 55 सालचं असणारं मंदिर आहे. एवढी असणारी वर्ष, त्या वर्षापासून आत्तापर्यंत ते मंदिर राहिलं आणि त्याच मंदिरामुळं आज एवढं भव्य दिव्य मंदिर झालं. विठाला विठाला. प्रत्येक गोष्ट बाबाला विचारून केली महाराज. आणि का करू नये महाराज, का करू नये, केली पाहिजे. कोणताही इंजिनियर जरी असला पण मंदिराच्या बाबतीत जर कसं मंदिर करायचं, संबंध महाराष्ट्रातून आजही काही माणसं बाबांकडे येतात. मला देवगडला बाबांकडे येतात, बाबाला विचारतात, बाबा असं असं मंदिर बनवायचं, काय करावं. बाबांच्या समोर तो आराखडा ठेवला जातो. बाबा 2-3 आराखडे पाहिले जातात, आपल्याकडं पाहतात. म्हणजे मंदिर बनवत असताना कुठपर्यंत जाईल, यांना झेपेल का. बैरवडी क्षेत्राचं आपण मंदिर पाहिलं, मला सांगा जवळजवळ 1.5 कोटीचा खर्च आहे, पण बाबांच्या संकल्पनेतून ते सुद्धा परिपूर्ण झालं. विठाला तसं आपलं असणार हे ग्रामदैवत बाबांच्या असणाऱ्या आखीव रेखीव नियोजनातून भव्य दिव्य असणारं मंदिर झालं. पिढ्याने पिढ्या महाराज या मंदिराचा आदर्श राहील. एक सांगू, आपण केलेली पावती, आपण केलेलं काम मागच्याने कौतुक करावं याच्यात अभिमान नाही. हे वाक्य पुन्हा बोलतो. आपण केल्याची पावती, आपण केलेलं काम मागच्याने कौतुक करावं, अभिमान करावं हे एवढं महत्व नाही, पण आपण केलेलं काम पुढच्या पिढीने पावती द्यावी हे महत्वाचं आहे. विडाला विठा. म्हणून ह्या जुन्या लोकांचे जे विचार होते ते पुढच्या पिढीला आदर्श ठेवले. म्हणून आजही बाबांचं एक वाक्य आहे, देवगडच्या बाबांचं. बाबा सांगतात, जुन्या लोकांचे असणारे विचार आणि तरुणांची शक्ती एकत्र केली
गावाचा नाही, तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा नाही, तर देशाचा विकास होत असतो. विठाला विठा. उद्या असणारे या मंदिराचा कळस रोवण्याचा कार्यक्रम उद्या कळस बसवल्या जाईल. आता कळस म्हणजे नेमकं काय? ज्ञानोबांनी कळसाची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये केली. लोकी तरी आतिये जे दुरूनची पाहे. काय होतं? कळस पाहिला का व्यापक असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत असतं. हा कळसाचा पहिला अर्थ. कळस म्हणजे परिपूर्णता. विठाला विठाला. कळसा परते काही प्रासादिक काम नाही. ज्ञानेश्वरांनी 18व्या अध्याय म्हटलं. एकदा कळस बसवला का कोणतं काम शिल्लक राहतं का? नाही महाराज. या संप्रदायामध्ये सुद्धा ज्यांनी कळस बसवला तुका झाला असे कळस. विचार करा, या संप्रदायामध्ये जी इमारत उभी राहिली ती संतांच्या कृपेने आणि संतांच्या विचाराने उभी राहिली. काय नाथबाबांनी खांब द्यावा, नामदेव महाराजांनी विस्तार करावा, ज्ञानोबांनी या संप्रदायाचा पाय उभा करावा आणि त्याच्यावर तुकाराम महाराजांनी कळस व्हावं आणि त्या कळसावर ध्वजा म्हणून बहिणाबाईंनी पताका लावी. काय विचार असेल या भंगाचा. विठ्ठला विठ्ठला. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, संत कृपा संत कृपा झाली, इमारत फळा आली. या असणाऱ्या संप्रदायाची जी इमारत आहे त्या इमारतीचा पहिला पाया ज्ञानोबांनी 12व्या शतकामध्ये शके 1212 संप्रदायाचा असणाऱ्या इमारतीचा पाया खोदला. ज्ञानोबराई या संप्रदायाचे पाया झाले. नामदेव महाराजांनी या संप्रदायाचा विस्तार केला. नाथबाबा खांब झाले आणि तुकाराम महाराजांनी या संप्रदायाचा कळस केला आणि त्या कळसावरती संत बहिणाबाईंनी ध्वजा लावली. आता कळस म्हणजे काय? कळस या शब्दाचा अर्थ झाला परिपूर्णता. विठाला विठाला. आणि म्हणून आपल्या घरातले जे देवघर असतात ना त्याला कळस असू नये असं शास्त्राचा नियम आहे. मंदिरातल्या घरातले जे देवघर असतात त्या देवघराला कळस असू नये, पण मंदिराला कळस असावा असं शास्त्र सांगतं. का? कारण कळस झाला का जीवनाचा असणारा या मंदिराचा शेवट झाला. कळसा परते काही प्रासादिक काम नाही. ज्ञानोबा सांगतात एकदा कळस बसवला का कोणतं काम शिल्लक. प्रासाद या शब्दाचा अर्थ काय? शरीर. आता या शरीराचं काही राहिलं का? कळस या शब्दाचा अर्थ परिपूर्ण तरी झाले असले पण कळस या शब्दाचा दुसरा अर्थ घ्या, आपल्या ही जीवनाचा गोड व्हावा हाच कळस आहे. विठाला आणि या कळस रोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी याच्या साक्षीदार आहोत. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. तुम्हाला सांगू 25 वर्षाने 30 वर्षाने 50 वर्षाने पुढची पिढी म्हणेल, पुढची पिढी आपण गेल्यानंतर नाही आमचे दादा इथं थांबले होते, आमच्या वडिलांनी विटा दिल्या, आमच्या वडिलांनी सिमेंट दिलं, नाही आमचे वडील पाणी मारायला होते, नाही आमचे वडील झाडून घ्यायला होते, नाही आमच्या वडिलांनी इथं 10,000 रुपये या मंदिरासाठी दिली. ही पुढची पिढी आपली त्या टायमाला आठवण काढेल. विठाला विठा. म्हणून कळस झाला का जीवनाचा शेवट गोड असतो. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा.
आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता निश्चिंत राहिली का? नाही. आता एकदा कळस बसवला का बसा, नाही उभेच राहा. विठाला विठाला आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता एकदा कळस बसवला का माणसं म्हणतात आम्ही काय झालो, आता निश्चिंत झालो. हे सामान्य रूपाने निश्चिंते. पण एक बोलू का, मंदिर झालं, भगवंताला विराजमान केलं, मंदिराला रंग दिला, कळस बसवला, हे जरी झालं असलं, पण पुढचं वाक्य ऐका. या मंदिरासाठी एवढे आतोनात प्रयत्न केले, पण पुढची जबाबदारी अशी एवढी का त्या मंदिराचं पवित्र राखण्याची सर्व जबाबदारी तुमची. विठाला विठाला मंदिर कशासाठी असतं? जिथं मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथं प्राप्त होते त्याला मंदिर असं म्हटलं जातं. का मनुष्य दिवसभर काम करून संध्याकाळी 5 वाजता जरी इथं आला तरी त्याला समाधान वाटावं असं सुंदर मंदिर आहे. विठाला विठाला म्हणजे कळस या शब्दाचा पहिला अर्थ झाला परिपूर्णता. आता कळस या शब्दाचा दुसरा अर्थ झाला ज्ञान. एकदा कळस झाला का त्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये कळस, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये कळस, गोरोबा काकांच्या जीवनामध्ये कळस, जनाबाई, मुक्ताबाई सगळ्या संतांच्या जीवनामध्ये कळस झाला. याचा अर्थ काय झाला? त्यांच्या जीवनाचा शेवट गोड झाला. आणि कशाने झाला? तो ज्ञानोत्तर भक्तीच्या योगाने त्यांच्या जीवनाचा कळस झाला. विठाला आणि म्हणून कळस होण्यासाठी जीवनामध्ये ज्ञान असावं लागतं. ज्ञान काय असं सामान्य रूपाने बाजारामध्ये भेटत नाही. पावशर ज्ञान द्या, कशासाठी? संध्याकाळी आम्हाला पंक्तीमध्ये ज्ञान वाटायचं. ज्ञान असा काय सावयव पदार्थ नाही. ज्ञान असं काही वाटता येत नाही. ज्ञानाची लक्षणं मांडण्यासाठी ते लक्षण एका साधूजवळ असतात. ज्ञान दाखवा असं दाखवता येत नाही. पण त्या ज्ञानाला विचारलं कुणाजवळ जावं का? का ज्ञानोबाने समाधी घेतल्यानंतर ते ज्ञान एकांतामध्ये राहिलं. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. ते ज्ञान सिद्धेश्वरापाशी येऊन थांबलं. तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठगमन झालं. वैराग्याने विचार केला. तुकाराम महाराज सदैव वैकुंठगमनाला निघून गेले. काय करावं? वैराग्य आळंदी क्षेत्रामध्ये आलं आणि वैराग्याने माऊलीला ते असणार ज्ञानाला विचारलं. काय विचार आहे? ज्ञानाने सांगितलं अजून साधूच भेटले नाही. मग विश्रांती घ्यावया कल्पावरी. सिद्धेश्वरापाशी ते वैराग्य प्राप्त झालं आणि नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. शांती राहिली. त्या शांतीने विचार केला काय करावं? वैराग्य कुठं गेलं? आळंदीला गेलं. चला आळंदीला. ज्ञान, वैराग्य आणि शांती सिद्धेश्वराच्या समोर बसले. विचार केला ज्ञानोबरायानंतर आमचं ज्ञान या जगातामध्ये कोण घेणार? तुकाराम महाराजांनंतर आमचं वैराग्य कोण घेणार? आणि शांती ब्रह्मून नाथ महाराज गेल्यानंतर आम्हाला शांती म्हणून कोण प्राप्त करणार? ते सिद्धेश्वर भगवंतांनी सांगितलं तुम्हाला जर पुन्हा प्रस्थापित व्हायचं असेल, ज्ञानाने तुम्हाला जगातामध्ये बाहेर जायचं असेल, वैराग्याने तुम्हाला नाम कमायचं जर असेल आणि शांतीने ह्या जगातामध्ये प्रस्थापित व्हायचं असेल तर तुम्ही एक काम करा, देवगडला जा आणि पूजेने बाबांच्या जवळ राहा. ज्ञानही तिथं आलं, वैराग्यही आलं आणि शांती सुद्धा बाबांच्या जवळ आली. विठाला विठाला. आणि म्हणून बाबांकडे पाहिलं ना महाराज, बाबांकडे एवढं समाधान. आता गुरुवार जाणारी मंडळी आपण सर्व माणसं बारीला लागतात भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी. केसंगीर बाबांचं दर्शन घेतात, सिद्धेश्वर भगवंताचं दर्शन घेतात आणि बारीला लागतात. गुरुवारच्या दिवशी तुम्ही सहज असं निरीक्षण करा, माणसं बारीला लागतात पण पाहतात कोणाकडं? खरं सांगायचं प्रामाणिक, कोणाकडे पाहतात? महिला म्हणतात बाबांकडे पाहतात. दर्शन घ्यायचं कोणाचं? भगवान दत्तात्रयांचं. पण पाहतात कोणाकडं? बाबांकडं. का? कारण बाबांकडे पाहिल्याशिवाय दर्शनच होत नाही. विठाला विठा. आणि बाबाने तर आपल्याला शब्द दिला महाराज. काय शब्द दिला? श्रावण महिना झाला का मी जाता जाता भेटून जाईन म्हणे. आपलं भाग्य आहे महाराज
का तिथं माणसं तारीख घेण्यासाठी एक एक वर्ष थांबतात. पण आपल्या ह्या जायगुडी अख्खा परिसराचं आपलं पोहोच पावती अशी का बाबा स्वतः म्हणे श्रावण महिना झाला की मी एक दिवस दर्शनाला येईन. विठाला ही आपल्या कामाची पोहोच पावती, ही आपल्या कामाची हीच पोहोच पावती का मोठ्याने आपला स्वीकार करावा. हाच आपल्या जीवनातला पारमार्थ आहे. विठाला आणि म्हणून ते ज्ञान या जगतामध्ये दाखवा. ज्ञान कधी प्राप्त होतं तुकाराम महाराजाला विचारा. तुमच्या जीवनामध्ये ज्ञान कधी प्राप्त झालं? तुकाराम महाराज सांगतात, मी ओतूरला गेलो, संध्याकाळी झोपलो आणि झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं. सापडलेले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. काय केलं? बाबाजी चैतन्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते ज्ञान मला देऊन टाकलं. याला हस्तकृपा म्हटल्या जातं. विठाला विठाला. काही हृदयाची कृपा असते पा. तुकाराम महाराजाला जी कृपा झाली ती हस्तकृपा झाली, म्हणजे आशीर्वाद दिला. काहींना हृदयाची कृपा असते. ज्ञानेश्वरी बघा, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीची ते हृदयी घातले. द्वैतना मोडित केले आपण पे ऐसे अर्जुना. किती गोड बोलावं ज्ञानोबरायांनी. हृदयातून ज्ञानोबरायांनी कृपा केली आणि अर्जुनाला गीता भाष्य सांगितलं. गीता भाष्य सांगत असताना अर्जुनाचं निमित्त केलं आणि जगताला गीता देऊन टाकले. विठाला विठाला आणि म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं. पण काही अज्ञान जाण्यासाठी काही प्रश्न निर्माण केले. आता केतम प्रयुक्तयम पापम चरती पुरुषा. भगवान अर्जुनाने सांगितलं, सांगा देवा, चांगली चांगली माणसं लयाला का गेली? कामयेश, क्रोधयेश, रजतगुणा, समुद्भवा. हा चांगली चांगली माणसं व्हायला गेली का? कारण त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अभाव असल्याकारणे अज्ञान त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि त्या अज्ञानाचा परिणाम असा आहे, देवतेची किंवा संतांची प्राप्ती होऊन देत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, काय सांगतात? हरिप्राप्ती सेवो पाय, हरिप्राप्तीशी उपाय. नाथ महाराज सांगतात, मी तुम्हाला उपाय सांगतो. काय सांगतात? धरावे संताचे ते पाय. मग काय करा? 35 रुपयाला काथ्याची गुंडी भेटती. 35लाच ना, भाव वाढले असं 5 रुपये. संतांचे पाय दिसले का बॅग बांधून टाका, असं की त्याचा अर्थ. धरावे संताचे ते पाय. पाय या शब्दाचा अर्थ झाला स्वरूप. मराठी व्याकरणामध्ये पाय या शब्दाचा अर्थ तो स्वरूप. संतांच्या असणाऱ्या विचाराच्या स्वरूपाला प्राप्त व्हा. काय संतांचे स्वरूप आहे? मनोनी काया वाचा मने, जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा मी चक्रवर्ती करी. ज्ञानोबा बोले, ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं काया वाचा मनाने जर सेवा केली तर जगातील जेवढे काही सुख आहे ते सगळे सुख मी तुमच्या पायापाशी ठेवील. ओबी सांगतो सगळ्यांच्या पाठे. पुढती पुढती पुढती. आजच संपले ना. या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण. ज्ञानोबाने सांगितलं, जगातील जेवढं काही सुख आहे ते सगळं सुख कुणाच्या जवळ आहे? ज्याने ज्ञानोबरांचे असणारे ज्ञानेश्वरीचं, तुकाराम महाराजांची गाथा असेल, भागवत असेल, या संप्रदायामध्ये जेवढी काही ग्रंथ आहे त्या ग्रंथाची सेवा म्हणजे धरावे संताचे ते पाय. विठाला विठाला. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान कधी प्राप्त होतं?
अज्ञानाची निवृत्ती हीच ज्ञानाची जर प्राप्ती असेल तर महात्म्याचं लक्षण ज्ञानोबरांनी सांगितलं. निर्माण मोहा जितसंग दूषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वैर मुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ते मूढा पदम व्ययम तत्. या श्लोकाखालचं ज्ञानोबरांचं भाष्य बघा ना. जया पुरुषाचे कामान सांडोनी गेले मोहमान वर्षाती घन जैसे आकाशाते निकवड्यानी निष्ठुरा उगबीजे जेवी सोयीरा. माऊली बोलले जया पुरुषाचे का मन. एखाद्या सत्पुरुषाचं मन बघा का त्या सत्पुरुषाच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या सत्पुरुषाच्या जीवनामध्ये कशाचा मोहही नसतो आणि कशाचा मानही नसतो. महाराज तुम्ही आजही बाबांकडे बघा कशाचा मोह सुद्धा नाही आणि कशाचा मान नाही. ज्ञानोबरायांचा असणारे ओवी आणि तुकाराम महाराजांचा पुरावा. गेल्याशा पाषाणी वारोनी गेल्याशा पाषाणी वारोनी गेल्याशा पाषाणी वारोनी गेल्याशा पाषाणी वारोनी भक्तायचे दाना गेले ही मुलाला गेल्याशा पाषाणी वारोनी गेल्याशा पाषाणी वारोनी भक्तायचे तुकाराम महाराजांचा असणारा अनुभव तुकाराम महाराजांनी व्यक्त केला. गेले आशापाश निवारोनी. हे गेले आशापाश निवारोनी हे कोणी म्हणावं? हे तुकाराम महाराजांनी म्हणावं. गेले आशापाश का? कारण तुकोबराच्या जीवनामध्ये कशाचा मोहही राहिला नव्हता. कशाचा मान लोकांनी आम्हाला मानावं ही सुद्धा तुकाराम महाराजांची अपेक्षा नव्हती. कधीच नाही. आमची पूजा करा. ज्ञानोबा सांगतात करू नका. पूजा काही न करणे. ज्ञानोबा सांगतात आमची पूजा करू नका. का? कारण त्याच्याही पलीकडे ज्यांचं जीवन आहे. ज्ञानोबांचं जीवन सांगू. ज्ञानोबांनी एकच ओवी 17व्या अध्यायामध्ये वापरली. जन्मतानेचे प्रसंगे. ज्ञानोबांचं सगळं जीवन एका ओवीत आलेलं आहे. जन्मताने प्रसंगे स्त्री देह अंग शिवणे तेथुनी जन्म आगवे सोवळे की जे. ज्ञानोबा सांगतात जोपर्यंत आई होती तोपर्यंत मायाचा हात फिरवला. आई गेल्यानंतर कोणी आम्हाला मायाचा हात फिरवला नाही. ज्ञानोबाने एका ओवीच्या तुकड्यामध्ये सबंध जीवनचरित्र सांगितलं. विठाला विठाला ज्ञानोबरांना विचारा तुमच्या जीवनामध्ये किती ज्ञान होतं? काय ज्ञानोबरांचा ज्ञानाचा विचार करायचा. ज्ञानेश्वरी आपण बघा. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा सखा माझा ज्ञानाचा सागर जनाबाई सांगतात सखा माझा. ज्ञानोबा म्हणजे जन्मताच ज्ञान घेऊन आलेले. तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते. ज्ञानोबा म्हणजे येतानीच ज्ञान घेऊन आले. असे संतांचे दोन प्रकार आहे. एक सिद्ध संत असतात आणि एक साधक संत असतात. सिद्ध संत कोणाला म्हणायचं? सिद्ध संतामध्ये माऊलींचं जीवनचरित्र येतं. का? कारण ज्ञानेश्वरीमध्ये असा कुठे उल्लेख नाही की मी जन्माला आल्यानंतर गावामध्ये असा असा अनुभव आला असं ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख नाही. चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे पण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये असा कुठेही उल्लेख केला नाही. गावातल्या लोकांनी त्रास दिला असा कुठेही उल्लेख नाही. ज्ञानोबांनी येतानीच ज्ञान होतं म्हणून त्यांचं जीवनचरित्र ज्ञानेश्वरी त्यांच्या जीवनचरित्राचं पुस्तकामध्ये आलं असेल पण ज्ञानेश्वरीमध्ये आलं नाही. म्हणून ज्ञानोबा हे सिद्ध संत आहे. का? कारण येतानीच त्यांना ज्ञान होतं. ज्ञानोबांचं जीवन हे अंकुर घेऊन ज्ञानाचं वर आलेले याला सिद्ध संत म्हणतात. आणि साधक संत कोणाला म्हटलं जातं? जन्माला आलो देहू गावामध्ये.
गावामध्ये असं पडलेलं मंदिर होतं, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असं तुकाराम महाराजाला वाटलं. आपल्याला जसं वाटलं ना, हां, तसं तुकाराम महाराजालाही वाटलं मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा. मग गावामध्ये आले, सगळ्यांना एकत्र बोलवलं, मंदिर बांधायचं. सगळ्यांना एकत्र करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावामध्ये काही भजनी मंडळ होते, त्यांना एकत्र केलं. त्यांना एकत्र करून पंधरवाडीच्या एकादशीला भजन चालू केलं. भजन चालू केल्यानंतर बरेच वर्ष भजन चाललं. भजन करण्याच्या अंती गावातील भजनी मंडळ सांगितलं, तुकाराम महाराज तुम्ही प्रत्येक एकादशीला कीर्तन करीत जा. तुकाराम महाराज सांगितलं, ठीक आहे, मी प्रत्येक एकादशीला कीर्तन करतो. तुकाराम महाराजांनी कीर्तन चालू केलं. पण गावातले महाराज जास्त वेळ गावातली लोक ऐकत नाही त्यांचं कीर्तन, म्हणजे मी त्यांचं सांगतो. मग ते म्हणते एक काम करा, महाराज बदला. मग प्रत्येक एकादशीला दुसरे महाराज चालू झाले. मग योग असं झाला, श्रावण महिना चालू झाला. म्हणजे मी आत्ताचं नाही सांगत, 375 वर्षापूर्वीचं सांगतो. मग काय झालं, श्रावण महिना चालू झाला, श्रावणात एकादश आली. मग कीर्तन करायला बोलवलं, पावसामुळे ते आले नाही. मग तुकाराम महाराज तुम्हीच पेटामानानं तुम्हीच कीर्तन करा. मग मी कीर्तन करायला लागलो. पण कीर्तनामध्ये काही प्रमाणं द्यावं लागतात हरिभाऊ महाराज. मग काही पाठांतर केली, संतांची उत्तरे, काही पाठपाठांतर केलं. मग काही प्रमाणं देऊ लागले. आणि प्रमाणं देऊन करता करता कीर्तन ते माझ्या जीवनामध्ये चालू झालं. हे सगळं तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये मांडलेलं आहे. विठाला विठाला म्हणजे काय साधना केली परमार्थाची, याला म्हणतात साधक संत. ज्ञानोबराय हे सिद्ध संत आहे. तुकाराम महाराजांनी साधना केली म्हणून साधक संत आहे. आणि म्हणून ज्ञानाचा विचार करीत असताना ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी, वंद्य जो का पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतका